नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? असायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आजचा हा व्लॉग असणार आहे आपला DIY टाईप्स थोडाफार. ॲक्च्युली DIY मी ह्यासाठी म्हणते कारण माझी एक ऑफिसची फ्रेंड आहे, कलीग, फ्रेंड, जिगरी जे तुम्ही म्हणाल ते. तिने रिझाईन केलं आहे आणि तिचा लास्ट डे असणार आहे पुढच्या 2 दिवसामध्ये. तर मला तिच्यासाठी एक हॅम्पर बनवायचं आहे. ॲक्च्युली हा हॅम्पर आमच्या सगळ्यांमध्ये मिळून असणार आहे. काही गोष्टी रेडीमेड आणून ठेवणार आहे, काही गोष्टी मी स्वतः बनवणार आहे. तर मी ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि पूर्ण व्लॉग तुम्ही नक्की बघा. तुम्हाला तो हॅम्पर नक्की आवडेल आणि आवडल्यास तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला तो हॅम्पर आवडला की नाही. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला अशी सांगायची की मी एक गोष्ट काहीतरी ऑर्डर केली आहे. ती ॲक्च्युली आज येणार होती पण ती आलेली नाही आहे. काय मी डिले झाली आहे, ती उद्यावरती गेली आहे. तर हा व्लॉग आहे ना माझा 2 ते 3 दिवसांचा कंबाईन असणार आहे. तर मी उद्या ते पार्सल माझं आलं की तुम्हाला मी नक्की दाखवेन. हॅम्परमधली पहिली गोष्ट असणार आहे, हे बघून तुम्हाला मे बी आयडिया आली असेल की मी काय बनवते. तर चला आता मी हे बनवायला घेते आणि दुसरी गोष्ट अजून बनवणार आहे ती मी तुम्हाला पुढे दाखवेन, पण ती उद्याच्या दिवशी असणार आहे. हा ब्लॉग जसं की मी सांगितलं 3 दिवसांचा कंबाईन असणार आहे. आणि ही शेव मॅडम ही आज माझ्यासोबत टाईमपास करायला आलेली आहे, म्हणजे ती माझ्यासोबत आर्ट बनवणार आहे, ह्याचं हेल्प करणार आहे. तर चला आता आम्ही हे बनवायला घेतो आणि मग पुढचं पुढे दाखवते तुम्हाला. तर हॅम्परमधली फर्स्ट गोष्ट आपली बनवून झालेली आहे. आता मी बनवते सेकंड थिंग विच विल बी फ्रॉम दिस. म्हणजे ह्या गोष्टीने मी ते बनवणार आहे आणि ते मला शिकवणार आहे ही मॅडम दैसवान. हिचा पण एक चॅनल आहे ग्रुप्स कलेक्शन. तुम्ही तो चेकआउट करू शकता आणि गोष्टी ऑर्डर करू शकता जे की पूर्ण हँडमेड आहेत त्यांच्या. तर चला आपण आता हे बनवूया आणि पूर्ण झाल्यावरती मी तुम्हाला बनवली दाखवेन. माझं सेकंड थिंग पण बनवून झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवलं होतं सनफ्लावर. तर मला फक्त त्याला स्टिक लावायची आणि एक लीफ लावायचं जे की मी बनवून ठेवलं आणि मला ते फक्त त्याला ग्लूगनने स्टिच करायचं आणि मग मी थर्ड थिंग बनवायला घेणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतेच, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. ढेंटण येस माईक. सडनली तुम्हाला माझ्या आवाजामध्ये खूप जास्त डिफरन्स दिसत असेल तर येस, हे मी माझ्यासाठी ऑर्डर केलेलं आहे आणि खरंच खूप जास्त फरक पडतो व्हिडिओमध्ये. तर मी आता जास्तीत जास्त ट्राय करेन की चांगल्या व्हिडिओज विथ गुड वॉईस, गुड क्वालिटी अशा आउटपुट मी तुम्हाला देऊ. तर आता आपण थर्ड थिंग बनवायला घेऊया कारण काहीही करून मला आजच्या दिवसात ते हॅम्पर रेडी करायचं आहे. तर चला बनवूया आणि मी तुम्हाला दाखवते की मी थर्ड थिंग पण काय बनवणार आहे. त्याआधी मी ते सनफ्लावर कंप्लीट. सो याला मी असं ग्लू गनने अटॅच करून ही पाईप लावलेली आहे, ग्रीन पाईप याला म्हणतात. आता मी कुठे गेले, हा जो ग्रीन कलर आहे त्याने हे असं पूर्ण राऊंड राऊंड करून घेणार आहे. सो फ्लावर बनवून झालेला आहे, तो असा दिसतोय. आता मी क्लिप बनवायला घेतलाय. तो असा क्लिप मी थोडासा डेकोरेट करते. खूप पसारा झालाय माझ्याकडे, मला काहीच भेटत नाहीये आणि मी ना मला असं वाटतंय सर्वांना गोंधळ घातलाय नुसता.
हा तुटलेला आहे. छान वाटत होता पण हा कसा काय तुटला काय माहिती. मे बी छोटा होता आणि मी जास्त प्रेशर दिला. सो आता मी काहीतरी दुसरं बनवते. चला बघूया आता काय बनवते क्लिप तुटल्यानंतर मी हे कीचेन बनवलेलं आहे. चेरी कीचेन. ही झाली आहे तिसरी गोष्ट. आता अजून एक चौथी मी ट्राय करणार आहे. म्हणजे माझं काही प्लॅन नव्हतं हे तिसरं चौथं बनवायचं. तरीही मीच आता थर्ड झालं. आता मी फोर्थ ट्राय करते. झालं तर छानच आहे. दाखवते तुम्हाला. सो गाईज मी हे असे हार्ट्स बनवलेले आहेत त्याने. हे मी असेच या बॉक्समध्ये स्प्रेड करणार आहे हे वाले हार्ट्स. आता मी हे कार्ड पेपर घेतला आहे. त्या कार्ड पेपरचं मी अशा स्ट्रिप्स कट करणार आहे. म्हणजे ते आपण बॉक्समध्ये टाकतो ना चुरा चुरा तो याने होईल. तर मी तुम्हाला दाखवते हे मी कसं करते आहे. हे मी असं फोल्ड केलं आहे. कट करून घेते मी. सो हॅम्परच्या सर्व गोष्टी रेडी करून झालेल्या आहेत माझ्या. फक्त त्या अरेंज करायच्या आहेत. त्याआधी मी मार्केटला जाऊन येते. मला तिच्यासाठी काही अजून गोष्टी घ्यायच्या आहेत ज्या आम्हाला हॅम्परमध्ये टाकायच्या आहेत. आणि माझ्या घरी बघा कोण आलेलं आहे. ढेंटेण. हे आमचे बाबा. बाबा हाय करा. हाय करा. हाय 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 बोला. हाय बाय हाय हाय. चला आम्ही जातो मार्केट. आता आम्ही आलोय टॉप घ्यायला. पण ते घ्यायचं होतं दुसरीसाठी आणि घेत आहे कोणतरी दुसरंच. शॉपिंग काय थांबत नाही. आम्ही घ्यायला काहीतरी दुसरं आलोय आणि आम्ही काय घेत दुसरं बसलोय. आम्हाला बाहेर जायचंय. हे शेलवाला आहे छान वाटतंय. तर आम्ही आता रेडी झालेले आहोत आणि फायनली पूर्ण हॅम्परच्या गोष्टी रेडी झाल्यात आणि त्या आता आम्ही हॅम्परमध्ये पॅक करतोय. आम्ही म्हणजे मी आणि ही बया एक आली आहे जी आरच्यासमोर नटत बसली आहे. तर मी आता हे फटाफट तुम्हाला दाखवते की काय काय पॅक करते कारण आम्हाला तर निघायचं आहे. हे बघा. तर पहिली गोष्ट तर ही फ्रेम आहे. ही फ्रेम नंतरच दिसेल तुम्हाला ओपन केल्यावर. ते मी असं ते कार्ड पेपरचा असा चुरा चुरा थोडासा केला आहे. थोडासा एस्थेटिक लुक. हा कीचेन आहे. त्याच्यानंतर हा आपला सनफ्लावर. हे एक गळ्यातला लॉकेट आहे. हे इयरिंग्स आहेत. हा एक क्लच आहे क्यूटसा. हा पॉकेट परफ्यूम. हे मी बनवलेलं ते. आणि हे छोटे छोटे हार्ट्स हे आपण असेच टाकणार आहोत. आणि त्यानंतर लास्ट हे फेरी लाईट्स. बघा आत्ता कसा झाला प्लॅन. तर हँडमेड आहे ना शेवटी कोणी बनवलं. ठीक आहे चल पकडत आहे. DM करा, कमेंट करा. तसं तर मी दाखवलंय. मी मेन म्हणजे सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला दाखवलं की हा कसा बनवतात. त्यामुळे तुम्ही लोकही बनवू शकता. माझी आयडिया घेऊ शकता बिंदास. माझा काही कॉपीराईट नाही आहे त्याच्यावर. ही लाईट मी आता बंद करणार आहे. बंदच करूया ना. सेल संपेल ना. ही लाईट मी आता बंद करणार आहे. नंतर जेव्हा तिला देणार तेव्हा आम्ही ती ओपन करून देऊ. मी दाखवेनच तुम्हाला. तर चला आता आम्हाला निघायचं आहे फटाफट. हा हॅम्पर असा काही दिसतोय. याच्यातल्या सर्व गोष्टी पण मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर हा असा ओव्हरऑल हॅम्पर आहे. थांबा. आवाज येते आवाज. हिचा लास्ट डे आहे. हिचा लास्ट डे आहे. ह्या दोघांचा नाही आहे. ह्याचा लास्ट डे आहे. आमच्यामधला हा भाऊ सुटलाय आपला. याचा काय ऐकत जाऊ नका. तुमच्या चॅनलचे फॉलो सबस्क्राईब
अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मला एक गोष्ट कळत नाही, माझी वाट का बघत बसता ऑर्डरसाठी? ते गरजेचं आहे कारण का हे तुझ्या इथलं काय ग माझ्या इथलं हॉटेल असू दे, आहे. कुठलं पण असू दे. वेटर आहे पहिले से. मी ऑर्डर करत होतो पण काय दुसऱ्या जल्दी बोलो पनवेल जाना. दुसऱ्यांचं बघून आम्हाला भूक लागत होती पण तेवढ्यात तुमचा कॉल आला. आता जाऊ. तुला खूप खूप शुभेच्छा. असाच खेळत बागडत उनगडत राहा पुढे आणि खूप खूप पैसेवाला हो आणि आम्हाला बोलव तुझ्या लग्नाला. तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी. अरे बस काय भाई, तू मोठा होशील. मला सॅटर्डे संडे भेटली नाही, हे गिफ्ट मी तिच्या घरी जाऊन परत घेऊन येईन. हे हात लाव, हे हात लाव. हे अंकिता हात लाव. लावू शकते मी तुझ्या. हा, हे गिफ्ट घे आमच्याकडून. ASMR ASMR. नको ना यार, प्लीज एवढं मिळालं नको ना. तुझ्या कामात चला कर. थँक्यू रचना अँकल्स. या मुलींनी पॉकेट तर घेतला पण चिल्लर टाकले. जरा 500-2000 टाकायचे, बेरोजगार होणार आहे. बजेट तेवढाच आहे आमचा, आम्ही तेवढेच टाकणार. तुम्ही पण बेरोजगार ना मग. हा बॉक्स मला ओळखीचा वाटतोय. अरे बापरे. गाईज, मी तुम्हाला सर्व तर दाखवलेलं आहे. आता मी पुढे जास्त याच्यामध्ये काही दाखवत नाही आहे. याच्याच गोष्टी मी फक्त दाखवल्या नव्हत्या ज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि हिचे रिॲक्शन फक्त घ्या. भावना रिॲक्शन खूप खूप छान आहे, खूप छान. एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. भावना कसं वाटलं? परत एकदा सांग, कसं वाटलं? यार खरंच खूप छान आहे. थँक्यू सो मच. काय बोलली अंकिता? परत बोल. खरंच हे खूपच एकदम इनोव्हेटिव्ह आहे आणि ह्याचे तू ऑर्डर घेतले पाहिजे. आम्ही मार्केटिंग करू. गाईज, मनावरती घ्या. मला ऑर्डर बिर्डर दिले तर द्या, कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला नक्की. कोई तरीका है भीख मांगने का? गाईज, तुम्ही लोकांनी फ्रेम बघितली नव्हती. ही फ्रेम आम्ही एडिट केलेली आहे. क्रेडिट गोज टू अनश्वरी. बस बस बस. निघालो आहोत. आमचं जेवण झालं आणि आम्ही आता निघाले आहोत. नाही, असं कसं निघाले, कसं निघालो आम्ही लोक. गाईज, ऑल द व्हेरी बेस्ट गाईज. ऑल द व्हेरी बेस्ट. पांढरी गाय. सौरभ, ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी. ए बाय बाय. नाही, तू आहेस इथेच. बाय बाय. फुकटच्या पप्प्या घेऊन जात आहेत. सॉरी, सौरभला नाही देऊ शकत. I am sorry, बाबू. चला बाय बाय. सौरभ रडतोय. सौरभ, चला सगळेजण चालले आपापल्या गावाला. सो फायनली मी घरी आलेली आहे. आम्ही एन्जॉय केलं, एवढे गॉसिप्स केले इकडचे तिकडचे. मी तुम्हाला दाखवला तो हॅम्पर. मी आता काय एक्सपर्ट नाही आहे हॅम्पर वगैरे बनवण्यामध्ये,
पण तरीही समजा कोणाला काही आयडियाज वगैरे हव्या असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी पुन्हा ट्राय करेन अजून काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह हॅम्पर बनवायचं. बिकॉज मला ना थोडंसं असं क्रिएटिव्हिटी करायला आवडते, पण मी कधी त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही जास्त. बट येस, आता माझ्याकडे टाईम आहे तर मी ते करणार. आणि तुम्ही मला नक्की सांगा, जर हवं असेल तर मी काहीतरी ट्राय करेन अजून वेगळं. तर चला, आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया. हा व्लॉग होता 2 ते 3 दिवसांचा कंबाईन. झालंच तर मी पार्टमध्ये डिवाईड करेन, ऑरल्स एकच व्लॉगमध्ये थोडासा लेंदी होईल. बट ठीक आहे, कसं ते मी ट्राय करेन अपलोड करायला. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टाटा, बाय बाय.